महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। त्या विधवेला न्याय मिळेल का? पोलिसांचा दुजाभाव। FRI मध्ये आरोपी दुसरेच, मुख्य आरोपी मोकाट। पोलिसांकडून फिर्यादीला टाळण्याचा प्रयत्न। पोलीस ठाण्यात महिला फिर्यादीसोबत आरोपीसारखी वर्तणूक। पोलीस आरोपींचा समन्वय, महिला फिर्यादीवर अन्याय। तुमचे गुन्हेगार घेणारे तर आम्ही नाहीत। आम्ही गेलो जेव्हा त्यांच्याकडे फिरायला घेऊन, तेव्हा ते म्हणतात की जे गुन्हेगार आहे ते तर घेतलेच नाही, त्यांनी दुसरे गुन्हेगार घेतले ना। आम्हाला काय म्हणतात की ते तर गुन्हेगार नाही, मग आता आम्ही काय करायचं? मग सर आम्ही काय करायचं हे सांगा तुम्ही। एक तर तुम्ही गुन्हेगार घेत नाही, परत आम्हाला कॉल करून तुम्ही सांगता की गुन्हेगार ते नाही, आता काय करायचं? म्हणजे तुमचा हा विचार झाला की केस डिसमिस करायचं। जे गुन्हेगार आहे ते आम्हाला म्हणते की केस चलत नाही, जे आमच्या हातात, SP आमच्या खिशात। तर सर तुम्ही खिशात आणि हातात असताल तर हे न्याय भेटणार नाही। बरं, गरीबाला न्याय द्या। दुसरी गोष्ट की तुम्ही जे तानाशाही करायलात ना, पोलीस प्रशासन फिर्यादी सोबत जे करायला, किती करू नका बाबा। आम्ही गरीब आहे, एवढं कळायला पाहिजे तुम्हाला। आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्यायासाठी लढायला, आम्ही न्यायासाठी तुमच्या जवळ येणार आहे। आम्हाला हक नाही जे तुम्हाला हक आहे। पोलीस आहेत तुम्ही, आम्ही तुमच्याकडे यायला आणि तुम्ही डायरेक्ट म्हणायला काय करायचं तर करा, मी देत नाही। तर करायचं काय सर? आम्ही हे तुम्ही सांगा, आता आम्ही करायचं काय? सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश असा आहे। हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे आणि याचा अर्थ चांगल्या नागरिकांचे संरक्षण करणे आणि वाईट किंवा गुन्हेगारांना नियंत्रित करणे असा आहे। पोलिसांचे कर्तव्य दर्शवते, जे कायद्याचे पालन करणाऱ्या आणि सभ्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी कटिबद्ध आहेत। परंतु परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात एका महिला फिर्यादीला एका पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक मिळून त्या महिलेला न्याय मिळाला नाही। मिळालेल्या माहितीनुसार व परभणी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीवरून फिर्यादी महिलेने नानलपेठ पोलीस ठाण्यात तिच्या पतीचे कामावर असताना गुत्तेदाराच्या चुकीमुळे व घरमालकाच्या चुकीच्या नियोजनामुळे अंगावर भिंत पडून मृत्यू झाला होता। त्यानुसार मयत मजुराची पत्नी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता एका पोलीस अधिकाऱ्याकडून त्या फिर्यादी महिलेला अपमानास्पद वागणूक तर मिळालीच, परंतु तिच्या जबाबानुसार मुख्य आरोपीचे नाव वगळून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाव कल्पना महादेव हरबडे। माझ्या नवऱ्याला सकाळी गुत्तेदारांनी येऊन कामावर घेऊन गेला, युनिव्हर्सिटीत म्हणून कामाला नेला। भीत पडली माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं होतं, हे लोक मला खोटं बोलायले। ते हे म्हणला, मला दवाखान्यावाला म्हणला काय नाही झालं ताई, ऑपरेशन आहे। ऑपरेशन बी नाही केले ह्या लोकांना। पोलीसवाले म्हणाले की जेज मवा आहे, पोलीस मवा आहे, कुठं जायचं तिथं जाय बाय, तो काय होत नाही। आणि पोलीसवाले म्हणाले जाय बरं तू इथून, काय आहे तुवर गुडघ्यात दिमाग असते, येड्या बायाचे बाया येड्या असते। यावरून फिर्यादी महिलेने या संदर्भात पोलीस अधीक्षक परभणी यांनाही तक्रार दिली, त्यात आत्मदहनाचा इशाराही दिला, परंतु आज तारखेपर्यंत या प्रकरणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही। चुकीचं मी परत जाऊन बोलले त्यांना, सर असं नाही, असं म्हणे जा, जिथं जायचं तिथं जाय आणि कुठं जायचं माझं काहीच वाकडं होत नाही। पोलीस अधिकारी असं तुम्हाला बोलले जा म्हणे। आणि SP साहेबाकडे कशाला गेलतीस बाई, एकदा बोलले मला, तुला काय बोलायचं तर येड्या बायाचे दिमाग गुडघ्यात असते, त्यांना कळत नाही, बोलता येत नाही, असे पोलीस सर म्हणले। आणि घरमालक देखील म्हणला, जेज माझा मित्र आहे, SP माझ्या खिशात आहे। यावरून पोलीस म्हणजे सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश असा आहे, परंतु या ब्रीदवाक्याचा अर्थ या ठिकाणी उलट होत असल्याचे दिसून येत आहे। कोणालाच माहिती नसते की आरोपी कोण आहे आणि काय आहे, हे पोलिसांचं काम आहे। आरोपी कोण आहे आणि काय आहे ते शोधायचं। आम्ही त्यांना म्हणलो की सर आम्हाला फिर्यादीवर नाव टाकायचे त्यांचं, ते म्हणले ते तर होऊ शकत नाही। आणि नंतर जेव्हा आमची तुम्ही झाली थोडी, आम्ही म्हणलो की सर ते नाव टाका, त्यांनी टाकले, पण त्यानंतर पण आरोपी आम्हाला तिथं असं बोलतात की क्या करणे का तो कर, जे आमच्या हातात आणि SP आमच्या खिशात। आणि जेव्हा आम्ही विशाल सरांना बोलायला गेलो की सर मला प्रत द्या मला FIR ची प्रत द्या आणि त्याच्यावर आरोपी आहेत ते द्या, ते माणसाचा हक्क आहे जे की त्यांनी आम्हाला दिला नाही। तुम्ही व्हायरल करताल हे म्हणून त्यांनी दिला नाही। आणि बायकांचे दिमाग गुडघ्यात असतात, जर बायकाचे दिमाग गुडघ्यात असतात तर आज महिला IPS IAS झाली नसती। सर विशाल बुद्दुडकर सरांना माझं असं सांगणं आहे की आज IPS बाई आहे,
IAS बाई आहे, बाई एरोप्लेन चालवते आणि तुम्ही जर बाईचा असा अपमान करता म्हणजे तुम्ही बाईची इज्जत करत नाही. तुम्ही बायाला नीचपणा दाखवता आणि परत तुम्ही एकदम मानाने बोलता की आम्ही पोलीस आहे. पोलीस प्रशासन काय करते? पोलीस प्रशासनाला कळायला पाहिजे की तुम्ही पोलीस कशी निवडून घेतले, काय म्हणून निवडून घेतले तुम्ही. जर पोलीसच आमच्यावर तानाशाही करत असताल तर त्यांना आम्ही काय सांगायचं आणि कोणासमोर गुन्हा सांगायचा की आमच्यावर अत्याचार झालाय, नेमकं सांगायचं कोणाला. आणि आम्ही तिथे ऍक्शन घेतल्यावर पोलीस म्हणतात आम्हाला की आमची ओळख मंत्रालयापर्यंत आहे. जर तुमची ओळख मंत्रालयापर्यंत आहे तर मग तुम्ही न्यायासाठी का लढत नाही? आरोपीला कसं काय थांबवून बोलता की त्यांनी काय केलं नाही? विशाल बुद्दुडकर सर म्हणतात प्रकाश जैनच्या घरामध्ये हे झालं, मान्य आहे, पण ते काय म्हणतात त्यांची बायकोवर समजा तुम्ही आरोप घेताल, त्यांच्या बायकोच्या नावावर जर घर असेल तर काय करायचं? तर सर ते तुमचं काम आहे ना, कोणाच्या नावावर घर आहे कोणाच्या नाही, तुम्ही पंचनामा केलाय, तिथं माणसं घेतलेत, ते तुमचं काम आहे, ते आमचं काम नाही. पण तुम्ही आम्हाला कॉल करून धमक्या देतात, तुम्ही नाव कसं काय टाकलं असं. आरोपीला तुम्ही धरा, त्यांना शिक्षा द्या, गरिबांना न्याय द्या आणि खरं तर विशाल बुद्दुडकराला निलंबित करा. त्यांचं असं म्हणण्याचं काम याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे त्यांची नावं नाही FIR मध्ये अशी माहिती मिळाली. नाहीये सर, त्यांची नावच नाहीयेत. आणि जेव्हा आम्ही भांडणं केले, 4 शब्द बोललो, तेव्हा त्यांनी नाव टाकले, पण त्यांच्या जवळच येते. ज्यावेळेस तुम्ही फिर्याद देत होता त्यावेळेस मुख्य आरोपीचं नाव सांगितलं होतं तुम्ही? आम्ही वाजिद मोहम्मद आणि त्यांचा मुलगा अरबाज आणि प्रकाश जैन आणि जे माणूस मदत घुसला त्यांचं नाव घेतलं पण त्यांनी दिलं नाही. FIR मध्ये त्यांनी घेतलं नाही. म्हणजे तुमच्या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्या FIR मध्ये त्यांची नोंद घेतली नाही. म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला असं वाटतंय का पोलिसांनी जाणून बुजून केलं? जाणून बुजूनच केलं ना सर. कारण की जर त्यांनी घेतलं असतं तर आम्हाला आज बोलायची गरजच नव्हती ना. आम्ही बोललोच नसतो, आम्ही न्यायासाठी लढलो नसतो. आमचं काम पोलीस प्रशासनाने केलं असतं ना. आम्ही आज बोललो असतो का? बोललो नसतो आम्ही. पण आम्ही न्यायासाठी लढतात सर. आम्ही न्यायासाठी लढायला की विशाल सर तुम्ही बघा आरोपी कोण आहेत कोण नाही. तुम्ही न्यायाकडे बघत नाही, तुम्ही आम्हाला धमक्या देता. काय करायचं? माणूस जेव्हा त्यांना लागतं, जेव्हा ते जखमी असतात तेव्हा संघ त्यांचे माणसं असतात ऍडमिट करायला. आमच्या अगोदर ऍडमिट करून तुम्ही आम्हाला म्हणता की नाव कसं काय चुकीचं आलं. चूक कोणाची? तुमची का आमची? चूक तुमची आहे. तुम्ही परत आम्हाला बोलता तानाशाही चालली का इथं? तानाशाही चालली का इथं? सांगा तुम्ही. विशाल बुद्दुडकर सराला निलंबित करा आणि आरोपी घ्या. 24 तासाच्या आत त्यांना आतमध्ये टाका, नाहीतर आम्ही न्यायासाठी कुठं पण जाऊ शकतो. बरं, आम्ही काही करू शकतो, आत्मधन करू शकतो आणि आमरण उपोषण देखील करू शकतो. फक्त आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही का म्हणत नाही की कोणता पण आरोपी घ्या. जे आरोपी आहेत त्यांना घ्या ना तुम्ही. बाहेर फिरतात, मोकाट फिरायले ते आणि आम्हाला म्हणतात क्या करणे का तो कर. म्हणजे काय झालंय? म्हणजे मुख्य आरोपी बाहेर फिरतायत, बाहेर फिरतात आणि जे ज्यांचं नाव FIR मध्ये ते आरोपी नाही, मुख्य आरोपी बाहेर बाहेर फिरतात आणि आपल्याला जी परत पाहिजे ते सर देत नाहीत. म्हणजे याला समजायचं काय हे सांगा मला. बरं, यामध्ये तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला परभणी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला तुम्हाला काय मेसेज काय द्यायचं? म्हणजे मेसेज हे द्यायचा आहे की तुम्ही गुन्हेगाराला घ्या, गरिबाला न्याय द्या. दुसरी गोष्ट की तुम्ही जे तानाशाही करायलात ना पोलीस प्रशासन फिर्यादी सोबत जे करायला की ती करू नका बाबा. आम्ही गरीब आहे एवढं कळायला पाहिजे तुम्हाला. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही न्यायासाठी लढायला, आम्ही न्यायासाठी तुमच्या जवळ येणार आहेत. आम्हाला हक नाही जे तुम्हाला हक आहे. पोलीस आहेत तुम्ही, आम्ही तुमच्याकडे यायला आणि तुम्ही डायरेक्ट म्हणायला काय करायचं तर करा, मी देत नाही. तर करायचं काय सर? आम्ही हे तुम्ही सांगा. आता आम्ही करायचं काय? महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड, परभणी.